ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर दुपारी 2 वाजता साताऱ्यातील पोलीस परेड मैदानावर महसूल क्रीडा महोत्सवाची सुरुवात होणार। महाविकास आघाडीचे नेते आज सांगली जिल्हा दौऱ्यावर तसंच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम सांगली जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे आज नाशिकच्या दौऱ्यावर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौऱ्याच्या निमित्तानं घेणार बैठक। राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंचे निर्देश। सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीनं जनजागृतीची मोहीम, नवीन कायद्याची जनसामान्यांना माहिती होण्यासाठी राबवण्यात येणार मोहीम। परायगडला जाणाऱ्या गाड्या गर्दीनं फुल्ल, चिडलेल्या प्रवाशांनी तोडल्या एसी रेल्वेच्या काचा। माघ पौर्णिमेच्या स्नानासाठी प्रयागराजमध्ये भाविकांची अलोट गर्दी। अयोध्येतील महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नानानंतर भाविकांची अयोध्येला भेट, भाविकांची अयोध्येच्या मंदिरात तुफान गर्दी। प्रयागराजमध्ये रेल्वेचे उत्तम सहकार्य, कुंभमेळ्यासाठी देशभरातून 330 रेल्वे गाड्या कार्यरत। मुंबईहून प्रयागराजसाठी 19 ट्रेन कार्यरत। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झिट मार्ग हा 6 महिन्यांसाठी राहणार बंद। उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। मुंबईच्या साकीनाका पोलिसांची उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये मोठी कारवाई। 5 किलो 500 ग्रॅम 10 कोटींच्या एमडी ड्रग्जवर पोलिसांची कारवाई। अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अटक। ओशिवरा पोलिसांनी केली अटक, तर खाऊ देण्याच्या बहाण्यानं केला होता अत्याचार। कुरकुंभ अंमली पदार्थ प्रकरणामध्ये एनसीबी कडून आरोपपत्र। 3700 कोटींचं मेफेड्रोन प्रकरण। शिवाजीनगर कोर्टामध्ये 16 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।